सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। राज्यात महायुतीचं सरकार येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गास मंजुरी दिली आहे। आता मोजणीला देखील वेग आला असून थेट पोलीस बंदोबस्त लावण्यात येत आहे। यामुळे राज्यभरातील विविध जिल्ह्यात शेतकरी आणि शेतकरी नेते आक्रमक झाले। दरम्यान कोल्हापुरात या विरोधात मोठा रास्ता रोको करण्यात आला, ज्यात शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टींसह विविध नेते सहभागी झाले होते। यावेळी सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटीलही या आंदोलनात सांगली इथं सहभाग घेतला। हा सहभाग आता विशाल पाटील यांना भोवला असून त्यांच्यासह 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। शक्तीपीठ रेटण्याचा प्रकार राज्य सरकारकडून केला जात असून अनेक जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात मोजणी केली जाते, पण शेतकरी त्यास विरोध करत असून अधिकाऱ्यांना अडवलं जात आहे। यावरून पोलीस शेतकरी असा संघर्ष होताना दिसत आहे। या मोजणी विरोधात शेट्टी यांनीही आक्रमक पवित्रा घेत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशीच भूमिका घेतली आहे। त्यासाठी कोल्हापुरात मंगळवार दिनांक 1 रोजी रास्ता रोको करण्यात आला। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।